अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व भक्तांचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि स्वामीच्या नामस्मरणात जाओ, तसेच आपल्या सर्व इच्छा, चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना। आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगते। एकदा एक भक्त असतो, त्याला फार एकटं वाटत असतो। त्याच्या आयुष्यामध्ये तो नेहमी स्वतःला म्हणत असतो की देवा, माझ्याशी असं का घडलं, मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणी नाही आहे। फार वरच्या वर तो स्वतःला नेहमी नाराज करत असतो की माझ्यासोबतच असं का असते। आणि यामुळे तो एकदा समुद्र किनारी जातो आणि समुद्रासोबत बोलतो। तो समुद्राला विचारतो, तू एकटा कसा राहतोस रे, वर्षानुवर्षे इतके वर्ष झाले तू एकटाच राहतो। तर समुद्र त्याला उत्तर देतो, मी एकटा कुठे आहे, मी माझ्यातच रमतो, माझ्या सोबतच मी राहतो आणि ईश्वराने मला फार मोठी देणगी दिली आहे आणि ती देणगी म्हणजे लाटा दिल्या आहेत, ज्या मला कधीच एकटं सोडत नाही। तो भक्त विचारतो, कसं काय? तर तो म्हणाला, तर समुद्र त्यावर म्हणतो, अरे भक्ता, नामस्मरण आणि माझ्या लाटा यामध्ये तुला काहीच साम्य दिसत नाही आहे का? तू विचार कर आणि बघ, यामध्ये तुला भरपूर साम्य दिसेल। मी एकटा कधीच नसतो, समुद्र म्हणतो, माझ्यासोबत माझ्या लाटा असते, त्यामुळे मी कधीच एकटा राहत नाही। आणि नामस्मरण हे सुद्धा कधीच भक्ताला एकटं सोडत नाही। जसे मी माझ्या लाटामध्ये रमून जातो, मी माझ्या लाटांमध्ये एक होऊन जातो, तसाच तू स्वतःला एकटा समजू नकोस। तू तुझ्या नामस्मरणामध्ये एकटा होऊन जा, एक होऊन जा। तू तुझ्या नामस्मरणामध्ये, देवाच्या नामस्मरणामध्ये, स्वामींच्या नामस्मरणामध्ये रमून जा। ज्यामुळे तू आता जो एकटा एक फीलिंग करत आहे, तुला एकटं वाटत आहे, ते तुला एकटपणा वाटणार नाही। त्यामुळे तू कधीही आयुष्यामध्ये स्वतःला एकटं समजणार सुद्धा नाही। तर अशा प्रकारे तू भगवंताच्या नामस्मरणामध्ये रमून जा। तर अशी ही छोटीशी कथा आहे। आणि परत समुद्र असा म्हणतो, मी कठीण वेळ सुद्धा हसून घालवितो, कारण मी माझ्या नशिबावर नाही, तर मी भगवंतावर विश्वास ठेवतो। तू सुद्धा असा स्वतःला एकटा समजू नकोस। तू भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतका बुडून जा, इतका रमून जा की तू स्वतःला कधी एकटा समजणार नाही। आणि तू तुझ्या नशिबावर विश्वास नको ठेवू, तर तू तुझ्या भगवंतावर विश्वास ठेव, तू तुझ्या नामस्मरणावर विश्वास ठेव। इतके तुझे नामस्मरण सखोल असू दे। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी आई म्हणतात, मला माहिती आहे तू एकटा पडला आहेस, तुझी कोणीच साथ देत नाही आहे आणि जे तू काही कोणाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहेस, ते तुझे कोणाला पटतही नाही आहे। तुला तुझे नातेवाईक कोणीच साथ देत नाही, तुला कशातच यश मिळत नाही आहे, तुला वारंवार अपयश येत आहे आणि तुला या सर्व गोष्टींचा कंटाळा आलाय। मला माहिती आहेस तू एकटा पडला आहेस, तर हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठीच आहे। तू हा फक्त शांतपणे ऐक आणि तुझे सर्व टेन्शन कमी झाल्यासारखे वाटेल। आणि उद्याचा येणारा दिवस हा तुला चांगली संधी घेऊन येणारा असेल। तू फक्त तुझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःच स्वतःला समजव की मी आयुष्यात खूप पुढे जाणार आहे, मला माझ्या सर्व कार्यात यश येणार आहे आणि मी जिंकणार आहे, असे वचन तू स्वतःला दे। आणि पुढील मंत्र छान डोळे बंद करून शांतपणे ऐक। मन शांत होईल, कोणाशीच बोलू नको। तुला आईच्या कुशीत असल्याचा अनुभव येईल आणि हा एवढा जप पूर्ण करून तू शांतपणे झोप आणि हा अनुभव घेऊन बघ। तुला जो आनंद, शांती मिळेल ती कुठेच मिळणार नाही, ती तुला या अनुभवातून मिळेल। तसेच तू दररोज करत जा।
तुझ्या भोवती कितीही मोठे संकट असेल तरी तुला त्या संकटातून मुक्ती मिळेल आणि सुख शांती मिळण्याचा, समाधान मिळण्याचा अनुभव येईल. असेच तू दररोज झोपण्यापूर्वी हा अनुभव घेऊन बघ. कितीही मोठ्या संकटातून तुला हेच फक्त बाहेर काढू शकते. आणि तुला असा अनुभव येईल की जसे तुला स्वामी माऊली तुझ्या सोबत आहेत असा तुला अनुभव येणार आणि तू एकटा नाहीस. तुला एक प्रचंड शक्ती भेटल्यासारखी वाटेल. तुझी हिंमत वाढेल, तुझ्या जगण्यातला उत्साह वाढेल. तर हा जप पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. तुझ्या ऑफिसमधले कितीही मोठे टेन्शन असू दे, तुझ्या घरामधले कितीही मोठे टेन्शन असू दे, तुला जी काही टेन्शन आहे, जे काही तुझ्या मागे असलेला वैताग आहे, तो सर्व बाजूला ठेवून तू हा जप पूर्ण कर. बघ तुला एक अनुभव येईल, एक वेगळाच आनंद मिळेल आणि तुझा दिवस चांगला जाईल. येणारा उद्याचा दिवस हा सुखाचा येईल आणि भरभराटीचा येईल. तर चला श्री स्वामी समर्थ जपाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी
समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ